सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा असणार आहे. आज तुम्ही काही कामांमध्ये न डगमगता पुढे जाल, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास सुद्धा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभागी होणार असाल तर तुम्ही तुमची मतं लोकांसमोर मांडलीच पाहिजेत. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जर तुम्ही कुटुंबातील सदस्यांकडून काही गोष्टींची मागणी केली असेल तर त्यात थोडा संयम ठेवा. तुम्ही पूर्वी एखादा निर्णय घेतला असेल तर आज तो चुकीचा सिद्ध होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मुलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचा एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही थोडा वेळ मजेत घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमचे नातेवाईकांच्या म्हणण्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्याल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होईल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह मनोरंजनाच्या सहलीला जाऊ शकता. कोणत्याही कामाची सुरुवात करणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर अडचणी येऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या घरी पूजा, कीर्तन, भजन इत्यादी कार्यक्रमही आयोजित करू शकता. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. नातेवाईकांशी समन्वय ठेवणं आज आवश्यक आहे. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये काही बदल करण्याचा विचार आज करू शकता. एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणाशी तरी भागीदारी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला काही फसव्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे, नाहीतर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. घरामध्ये आणि बाहेरच्या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणताही महत्त्वाचं काम करताना त्याच्या धोरणांचे आणि नीट नियमांचे आकलन तुम्ही केलं पाहिजे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या माळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या मंडळींनी आज कोणतंही जोखमीचं काम करणं टाळावं. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांच्या बोलण्याचा पूर्ण आदर कराल, परंतु कोणाबद्दलही वाईट वाकडं तुम्ही बोलू नका. व्यवसायात काही अडचणी येत असतील तर त्यामध्ये सुधारणा होईल. तुम्ही तुमच्या कामांवरती पूर्ण लक्ष केंद्रित केलं तरच ती पूर्ण होतील. तुमच्या काही चुकांमधून तुम्हाला आज शिकावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशामध्ये जायचं आहे त्यांना आज चांगली संधी मिळू शकते. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या करिअरशी संबंधित कोणताही निर्णय तुम्हाला विचारपूर्वकच घ्यावा लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कलात्मक कौशल्यानं चांगलं स्थान निर्माण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही पूर्वी एखादी चूक केली असेल तर आज त्याबद्दल तुम्हाला माफी मागावी लागेल, तरच ते प्रकरण मिटेल. देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये सावध न राहिल्यास तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्यामध्ये खूप उत्साह असेल, ज्यामुळे तुम्ही मोठ्या गुंतवणुकीची योजना सुरू करू शकता. करिअरबाबत तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असेल तर तोही आज दूर होईल. आज तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जवळच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीनं तुम्हाला काही सल्ला दिला तर त्याच सल्ल्याचं तुम्ही पालन करणं तुमच्यासाठी चांगले राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात
की आज तुळ राशीच्या मंडळींमध्ये खूप ऊर्जा असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या सल्ल्याकडे पूर्ण लक्ष द्याल. जर तुम्हाला आर्थिक बाबतीत काही अडचणी येत असतील तर त्यापासूनही तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही नम्र राहा. प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करणारे लोक आज मोठा करार पूर्ण करू शकतात. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून महत्त्वाची माहिती मिळू शकते. आज तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना जास्त मदत कराल. कोणावरही तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या मंडळींना आज आळस मात्र सोडावा लागेल. कुटुंबातील एखाद्याला चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही तुमची इच्छा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे व्यक्त केली तर तो ती आज पूर्ण करू शकतो. आज तुम्ही सामाजिक कार्यातही पूर्णपणे सहभागी व्हाल. भावंडांसोबतच्या नात्यामध्ये काही दुरावा निर्माण झाला असेल तर तो आज संपुष्टात येईल आणि नाती मात्र अधिक घट्ट होतील. तुम्ही एखादं काम उद्यावर टाकलं तर ते तुमच्यासाठी नंतर डोकेदुखी ठरू शकतं. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल असं दिसतंय. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धनुराशीच्या लोकांच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. तुमच्या बोलण्यानं आणि वागण्यानं लोकांना तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमचं राहणीमान सुधारेल. व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या घरी पाहुण्यांचं येणं जाणं सुरू राहील. मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींपासून बऱ्याच अंशी तुमची सुटका होईल. तुम्ही दानधर्माच्या कार्यामध्ये देखील सहभागी व्हाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या दृष्टीनं आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांप्रती असलेल्या तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुमच्या काही दीर्घकालीन योजनांना आज गती मिळेल. जर तुम्ही तुमची रखडलेली कामं बऱ्याच काळापासून पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही आज ती पूर्ण करू शकता. आरोग्याबाबत काळजी अजिबात निष्काळजीपणा करू नका. काही समस्या असल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणाला कसलंही वचन देऊ नका, नाहीतर ते पूर्ण करणं तुम्हाला जड जाऊ शकतं. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खर्चिक असणार आहे. तुमचे काही वाढलेले खर्च तुमच्यासाठी डोकेदुखी बनतील, ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी या बदलाव्या लागतील, अन्यथा आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. कौटुंबिक नात्यामध्ये काही कलह चालू असेल तर त्यातही तुम्हाला आराम मिळेल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्हाला संयम बाळगावा लागेल. परदेशातून आयात निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. भरघोस नफा मिळवण्यासाठी अयोग्य योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींचा विश्वास संपादन करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या मंगल कार्यामध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला तांदळाचं दान करा. ते तुमच्यासाठी चांगले राहील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जाणून घेतलेलं आहे की आजचं राशी भविष्य कसं राहणार आहे ते. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.